2024चा चाचणी स्पर्धेचा धमाका. चला फलंदाज, चला सूर्य अस्ताला चाललेला आहे. अगदी चांगल्या प्रकाश झोकामध्ये हा सेमीफायनलचा सामना कंप्लीट व्हावा अशी आमच्या आयोजन कमिटीची इच्छा आहे. कशेली संघाचा संघनायक आपण त्वरित आपली सलमी जोडी मैदानामध्ये पाठवा. धन्यवाद. गिरीश मडवी आणि साई पाटील. बघा दोन्ही संघांना मी विनंती करतोय, आपण आपल्या इनिंगसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी घ्या, जेणेकरून दोन्ही संघांना चांगल्या प्रकाशामध्ये खेळता येईल. कोणी वेळ वाया घालू नका प्लीज. क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल, फलंदाजी करणारा संघ असेल. नक्कीच प्रमोदजी तरे आपण देखील खूप खूप स्वागत. कशेली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत, तसेच आमचे कालवार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रगती क्वारीचे मालक संदेशेठ म्हात्रे यांच्या समवेत रमाकांतजी म्हात्रे आहेत. जीत आपण देखील स्वागत. मोहनदादा भोईर, अशोकदादा म्हात्रे, संभाजी म्हात्रे, सचिन पाटील, नरेशदादा म्हात्रे आहेत. देवीदास म्हात्रे सिनियर खेळाडू आणि गणेश म्हात्रे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री कालिका माता नवीन 40+ आयोजित कालिका माता चषक 2024 मध्ये जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आम्ही टाइम देखील सुरू करतोय. बघा स्वयंभू पायगाव संघ, आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्या. विकेट गेला, आपण एकत्र जमू नका. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे, हे दीपक मडवीला चांगलं ठाऊक आहे. गोलंदाज झालेत राकेश पाटील. 4:49 झालेली आहेत आणि या पहिल्या सेमीफायनल सामन्याचा चेंडू फेकतील राकेश पाटील. साईसाठी पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपवरची सुरेख लाईन. निशांत गवलीनं चेंडूला अगदी मिड ऑफ वरून उचललंय. एक सिंगल धाव. नक्कीच प्रेक्षकामध्ये आमचे प्रशांतजी म्हात्रे आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. कपिल म्हात्रे, अजिंक्य पाटील यांची देखील खूप मोलाची उपस्थिती आम्हाला गेले 2 दिवस इथे मिळालेली आहे. आमचे अध्यक्ष म्हात्रे असतील. गिरीश मडवी यांच्यासाठी हा चेंडू 20 सेपमध्ये चेंडूला केला आहे. दीपक मडवी चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 2. गेले 2 वर्ष सतत 4व्या मानकुली बस संघाला चाचणी स्पर्धेतून पराभव करण्याचा पराक्रम स्वयंभूस्फोट पायगाव संघाने केले. गत वर्षी अंतिम फेरीमध्ये पराभूत केलं होतं आणि यावर्षी क्वार्टर फायनलमध्ये. चांगला फटका ऑन साईडला येतोय. वायडिश लॉंग ऑफ रिझनला दीपक मडवी. प्रोटेक्शन चांगलं आहे. इथे चेंडू राकेश पाटील यांना घेता आला नाहीये. डायरेक्ट हिट देखील झाले नाहीत. जीवनदान मिळतोय साई पाटीलला. नक्कीच आमचे कशेलीचे लाडके प्रेक्षक गणपतजी भोईर असतील, रामशेठ भोसले, साई मामा पाटील, परेश तरे, हे सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज प्रमोदजी तरे देखील आहेत, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम प्रवीण अण्णा आणि दीपक म्हात्रे. इथे चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. शॉर्ट स्टॉक कव्हर रिझनला दिगंबर मुकादम. चांगला झेल. फलंदाज बाद साई पाटील. साई पाटील काहीसा या चाचणी स्पर्धेमध्ये शांत आहे. गिरीश मडवी आणि साई पाटीलने याआधी या संघाची संघनायकाची जबाबदारी चोखपणे बजावलेली आहे. मात्र चालू सीझनसाठी देखील संघनायक जयेशला कायम ठेवलेलं आहे. यष्टीरक्षक दिनेश आहे, निलेश आहे, जयेश. एक चांगली बॅटिंग लाईन ऑफ महेश. नवीन फलंदाज महेश तरे येत आहेत. आमचे बालराम मडवी देखील एक सिनियर खेळाडू या संघामध्ये आहेत. भरत वेलकम. भरत देखील एक चांगला खेळाडू या संघाचा आपण पाहतोय. चला मॅच कडे जाऊया. महेश आलेत
वय वर्ष 45चा खेळाडू युनिट नंबर 3 वर पुढे चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद महेश तरे. भूषणनं झेल टिपलेला आहे. भूषण मुकादम. नक्कीच चौथ्या ब संघासमोर जेव्हा धीरजनं षटकार मारायला सुरुवात केली तेव्हा जितू गवली अगदी त्याच्यावर खुश होते. दीपक मडवीला जी गेम प्लॅन केली होती त्यामध्ये अगदी ते बरोबर सापडले होते. नवीन फलंदाज रणजित आलेत. पाच चेंडू. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिकची संधी राकेश पाटील यांना चालून आलेली आहे. नक्कीच आज सोमनाथ पाटीलची तुफानी फलंदाजी. 10 चेंडूमध्ये नाबाद 44 आणि नुकताच जो सामना संपला त्यामध्ये जितू गवलीची 10 मध्ये 33 ऑन हॅट्रिक बॉल. इथे चेंडू ऑन दी कार्पेट येतोय. पुन्हा एकदा 20 मध्ये दीपक मडवी चेंडूला उचलतात. तिथे धावबाची संधी आणि गेम प्लॅन मध्ये कशिली संघ नेहमीच अग्रेसर आहे. इथे विकेट दिलेल्या रणजितनं येणारा फलंदाज निलेश निघालाय. स्वर्गीय अशोक तुकाराम म्हात्रे खेळाडू कक्षामधून. प्रगती क्वारी डॉस बॉक्स आपण पाहतोय. गुरुनाथ शेठ म्हात्रे उद्योगपती कालवार आणि संदेश शेठ म्हात्रे माजी उपसरपंच कालवार आणि प्रगती क्वारीचे मालक यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स. आणि नक्कीच नुसता अगदी तन मन धन नाही तर त्यांनी स्वतःची अमूल्य वेल देखील दिली आहे. संदेश म्हात्रे यांचे विशेष आभार. त्यामध्ये आदेश म्हात्रे देखील असतील. नक्कीच नक्कीच स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे करता धरता देवानंदजी तलेसाहेब सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. नक्कीच देवानंदजी तलेसाहेबांचा हा लाडका संघ आहे. ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण प्रमुख आणि या संघाच्या नावाचा दबदबा अगदी कायम आहे. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर कंप्लीट केलेला आहे. आदेश शेठ म्हात्रे देखील आम्हाला जोडलेत. चांगला चेंडू होता. अगदी चेंडू ऑफ ब्रेकच्या अंदाजाने टाकला होता. इन स्विंग. दीपक मडवी आणि जितू गवलीकडे क्रिकेटचा भंडार आहे. निलेश मडवी हा चेंडू अगदी जबरदस्त टायमिंग. काय विकास मुकादम धावतायत. अगदी फलंदाज कमी धावतात मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर जोरात आले होते आणि म्हणूनच या 2 धावा तिथे वाचल्यात संघाच्या. गुड फिल्डिंग. दीपक मडवी देखील खुश आहेत आपले सिनियर खेळाडू विकास मुकादम यांच्यावर. धावसंख्या 7. 8 चेंडू 7 धावा. फलंदाज बाद झाले 3. निलेश साठे चेंडू पंच शिवम वैती सरांनी वाईट घोषित केलंय. दीपक मडवीची एक खासियत आहे जेव्हा फलंदाज येतोय कुठल्या स्टंपवर स्ट्राईक येतोय अगदी पारखून चेंडू टाकत असतोय. गिरीश मडवीनं काहीतरी निलेशला कानमंत्र दिलाय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 8. इथे पायचीची अपील. फलंदाज बाद निलेश. मोठी विकेट आहे. देवानंदजी तले साहेबांचा हा स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघ नवीन 40+ संघटनेमध्ये 2023-24 रँकिंग नंबर 1 वर आणि चाचणी स्पर्धेचा आज सेमीफायनलचा सामना देखील ते खेळत आहेत. म्हणजे ज्या क्रिकेट हंगामाचं क्रिकेट जिथून बंद झालं होतं तिथून सुरुवात देखील या संघाने चांगली केलेली आहे. नवीन फलंदाज सर्वेश पाटील. निलेश एक नक्कीच मधल्या फलीतील सर्वात चांगला फलंदाज म्हणून कशिली संघाचा ओळखला जातोय.
दीपक मडवी इथे सर्वेशनं चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नर रिजनला लांबच लांब षटकार गुड शॉट. दीपक मडवीवर पहिल्या चेंडूवर आक्रमण करणे इतकं सोपं नाहीये. जुन्या चेंडूची फेकी करा. नाणेफेकी जिंकून स्वयंभू स्फोट पायगाव संघानं इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बघूया हा निर्णय किती योग्य ठरतोय पायगाव संघासाठी. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 14. चेंडू टाकून झाले 10. 10 चेंडूमध्ये 14. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण पाहिले तर दिनेश याचं येणं बाकी आहे, जयेश याचं येणं बाकी आहे. ऋषीनं देखील काल षटकार मारलाय. बंटी तरे देखील मोठी बॅटिंग लाईनअप आहे. इथे बघूया इथे पंचांना प्रश्न विचारलाय. विकास मुकादम चेंडूला उचलून फेकतायत. 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईने पूर्ण केली आहेत. लेगबायच्या स्वरूपात 2 धावा. दीपक मडवी थोडेसे पंचांना प्रश्न विचारतात. अजूनही थोडेसे नाखुश आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चांगला निर्णय शिवम मोहिते सरांचा. इथे बॅटची कडा. मोठी विकेट सर्वेश पाटीलची. काय गोलंदाजी आहे. मोठ्या खेळाडूची खूण आहे. तुम्ही त्यांना एखाद्या चेंडूवर षटकार चौकार मारला त्यानंतर ते तुम्हाला डॉट आणि विकेट घेणारच चेंडू टाकतात. नक्की जीत पाटीलनं देखील दीपक मडवी समोर भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळला असेल. सध्या जीत पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. गावदेवी वडगरे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. जीत पाटीलला 40+ क्रिकेट खूप आवडते. नेहमीच्या क्रीडानगरीमध्ये जेव्हा स्पर्धा होते तेव्हा जीत पाटील नेहमीच आपली वेल इथे देत असतो. एक चांगला क्रिकेटर आहे, चांगला गोलंदाज. ओव्हर नंबर 3 संघाचा करता धरता जितू गवली. राकेश पाटील, दीपक मडवी, नंतर जितू गवली. इथे गिरीश मडवीनं चेंडूला डीप फाईन लेग रिजनकडे मात्र एका हाताने बघा चंदन मुकादम. सिंगलनं धावसंख्या 17 झालेली आहे. 17 धावा. फलंदाज बाद झाले 5. चेंडू टाकून झाले 13. इथे अगदी इष्टिरक्षक दिनेशसाठी हा चेंडू आणि फटका फसलाय. मला वाटतं भूषणनं तिथे झेल टिपलाय. भूषण आणि धीरज क्या बात आहे. मोठी विकेट आहे. संघाचा संघनायक जयेश मैदानामध्ये एंटर होतोय. जयेश 55 55 नंबरची जर्सी नंबर. बघूया इथे दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. स्वराज युवा प्रतिष्ठान संघाकडे 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत असे फलंदाज आहेत की ते कुठलाही गोलंदाज षटकार मारू शकतील. इथे फटका उडवला अगदी स्टँड अँड डिलिव्हर. दीपक मडवीचा शेवटपर्यंत प्रयत्न येते होता मात्र चेंडू सीमापार जातोय. चांगला फटका. जयेशनं नक्कीच काल देखील पहिल्या चेंडू षटकार ठोकलेला आहे.
जयेश खूप जिद्दी खेळाडू आहे. धावसंख्या 23. अजूनही 3 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. इथे चेंडू हवेमध्ये. राकेश पाटील एसटी रक्षक. वेल जयेश कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज बाद जयेश. इथे आता नवीन फलंदाज बंटी तरे. बघा बंटीचा नंबर येतोय अगदी 9व्या क्रमांकावर. यावरून आपण अंदाज लावू शकतो या संघाकडे किती मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अजून एक ऋषी बाकी आहे. भरत देखील एक चांगला खेळाडू आहे, मात्र प्रॅक्टिसचा अभाव असावा. भरत ऋषी आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. नक्कीच आपले लेजेंड क्रिकेटर गिरीश मडवी सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर आहेत. सलामीला आलेत. फक्त 2 चेंडू खेळलेत आणि 2 सिंगलनं नॉन स्ट्राईकला आहेत. ओव्हर नंबर 3. पहिला सेमीफायनल कालिका माता चषक 2024चा भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा. बंटी तरेला हा चेंडू आणि ते फलंदाज त्रिफळाची बाद. काय चेंडू टाकला होता. जबरदस्त चेंडू. विकेटवर कोणी फलंदाज थांबत नाहीये. कुठल्या तरी एका फलंदाजानं जबाबदारी घेणं गरजेचं होतं. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आणि नक्कीच इथे स्वयंभूस्फोट पायगाव संघ मात्र आता हमी झालाय. बघूया नवीन फलंदाज ऋषी. ऋषी स्वतःला तयार करतोय. किती विकेट गेलेत मुकादम. 8 विकेट गेलेत. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चाचणी स्पर्धेमध्ये बघूया कशिली संघ पहिला ऑलआउट. धावा आहेत 23. चेंडू टाकलेत 17. अजून 7 बाकी आहेत. ऑन हॅट्रिक. पुन्हा एकदा जितू गवली यांना ही संधी आहे. बघूया ऋषी. चला जरा फास्ट करा ऋषी. चौथ्यावर मानकुली ब संघासमोर 3 ओव्हरमध्ये पायगाव संघाच्या धावा 34 होत्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जितू गवलीनं तब्बल 30 धावा घेतल्या. ऋषीचा अगदी चांगला क्रिकेट आपण इथं पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट. इथे स्ट्राईक रोटेट केली होती जरूर 1 धाव घेऊन. आता 8च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 8 बाद 24 अशी धावसंख्या लागलेली आहे. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी नक्कीच मला वाटते इथे चंदन मुकादमला पाचारण केले. थोडीशी हाताला दुखापत आहे. बघा राकेश पाटीलनं वयवर्ष 45चं पहिलं ओव्हर टाकलं. 5 धावा देत 2 विकेट. दीपक मडवीनं दुसरं ओव्हर फेकलं. 9 धावा देत 2 विकेट. जितू गवलीनं तिसरं ओव्हर फेकलं. 8 धावा देत 3 विकेट. आता शेवटचा आणि अंतिम सेमीफायनल सामन्याचा पहिल्या इनिंगचा 4था ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज चंदन मुकादम. ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला अगदी ऑफ साईडला ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवत आहेत. किरण गवली 2 धावींनी संघाची टोटल 26. वेलकम ज्युनियर बाला. आज थोडी का होईना मात्र उपस्थिती दिलेली आहे. काल पूर्ण दिवस होते. नक्कीच सचिन आणि बालामध्ये थोडीशी चर्चा. यजमान संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. इथे फक्त एक धाव. एका धावीने संघाची टोटल 27. शेवटचे 4 चेंडू आहेत. 27 धावा. सामना 4 वाजून 49 मिनिटांनी सुरू झाला आहे आणि 5 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. इथे गिरीश मडवी फटका खेळलेत. राकेश पाटीलचा प्रयत्न असफल. विकास मुकादम देखील आले होते. मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय. हा चांगला चौकार. अगदी मोक्याच्या क्षणी
गिरीश मडवींच्या बॅटमधून स्वयंभू पायगाव संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम सेमीफायनल सामन्यातून गोलंदाजी करतोय. 31 धावा. इथे देखील अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू भूषण उचलतोय. 2 धावा भूषणने घेतल्यात. डबल 3. 33 धावा लागलेत 22 चेंडूमध्ये. नक्कीच मी तर इथे प्रशंसा करेन ऋषी आणि गिरीश मडवीची. एका बाजूने विकेट जात होते. 7 चेंडू शिल्लक होते. 8 विकेट गेले होते. मात्र अगदी कुठेतरी संघाला सावरलाय आवरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथे बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षक जितू गवलीचा चांगला प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. अंतिम चेंडू आहे. बघूया शेवटचा चेंडू तर टोलवलाय. स्वतः गोलंदाज चेंडूचा पिछा करतायत. हकीकत चेंडूला उचललाय चंदन मुकादमनं. मिळतील फक्त 2 धावा आणि ते पहिल्या इनिंगची झाली समाप्ती. धावा बनवल्यात. प्रथम नाणेफेकी आल्यानंतर फलंदाजी करताना स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाने 35 आणि विजयासाठी 9च्या सरासरीनं लक्ष ठेवलंय. 36 धावांचं स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघासमोर. बरोबर 19 मिनिटांमध्ये स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने आपली इनिंग कंप्लीट केली आणि कशिली संघाने देखील त्यांना चांगली साथ दिली. 8 विकेट जरी गेले तरी मात्र 19 मिनिटांनी पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आम्ही अशीच अपेक्षा करतोय कशिली संघाकडून की आपण लवकरच खेळायला सुरुवात करा. नक्कीच अगदी 19 मिनिटांमध्ये 8 विकेट मिळवून देखील 4 ओव्हर कंप्लीट केलेत. चांगलं दोन्ही संघांनी सहकार्य केलंय. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस आणि उद्याचा पहिला सामना आहे. जय गावदेव वडोणवगर आणि या स्पर्धेचा आयोजक संघ कालिका माता कालवार. दुसरा सामना आहे गावदेवी काटई भिवंडी आणि जय बजरंग कारिवली बंदमारुती काल्लेर. एकता स्पोर्ट सारंगाव हा नौका संघ आहे. त्यानंतर विलास मूर्ती राहणाल आणि कानई स्पोर्ट पाये आणि 9व्या क्रमांकावर आहे आमचे गुणलेखक जय बजरंग गोरसी. बी नाही फक्त ओनली गोरसी. सचिन म्हात्रे आणि प्रवीण अण्णा खुश आहेत. उद्या पहिला सामना खेळायचा आहे जय गावदेव वडोणवगर संघासमोर. छत्तीस धावांचं लक्ष आहे. अण्णाला फलंदाजी करायची आहे, गोलंदाजी नाही. तुम्ही फलंदाजीचा सराव करा. उद्या आदिशेठ म्हात्रे आणि संदेशेठ म्हात्रे भरपूर पारितोषिक आपल्या संघावर लावतील. उद्या पहिलाच सामना आहे. प्रवीण अण्णा आणि नंदन कुमार ही सलमी जोडी कालिका माता कालवार संघाची फेमस आहे. चला लगेच चेंडूची निवड करा आणि खेळाला आपण लवकरात लवकर सुरुवात करा. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत कशेलीचे या पंचकृषीतील. नक्कीच कालवारा गावचे असतील, नवगडचे असतील, वरगडचे असतील, कारभावचे.
त्यानंतर पायगावचे देखील असतील. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. दीपक मडवी आणि राकेश पाटील. चला जयेश संघनायक म्हणून नक्की जयेशच्या देखील अंगठ्याला थोडीशी दुखापत आहे. 24 चेंडू 36 धावा. बघूया चाचणी स्पर्धेमध्ये कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. स्वयंभू स्पोर्ट पायगाव की स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली. जितू गवली की नक्कीच देवानंदजी थळे साहेबांचा संघ. गोलंदाज झाले महेश तरे. चला कशेली बरोबर 19 मिनिटांमध्ये आपण पहिली इनिंग कंप्लीट केली. इथे देखील आम्ही अपेक्षा करतोय आपण देखील वारंवार एकत्र येऊ नका. खेळ कंटिन्यू ठेवा. पहिला चेंडू 5:12 पहिला चेंडू फेकलाय. आम्ही टाइम सुरू केलेला आहे. पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येने स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघाचा धावांचा अकाउंट ओपन झालेलं आहे. बिनबाद 1. इथे हा चेंडू बघूया. दिनेश यष्टीरक्षक. हा चेंडू देखील आलाय वाईट. 1+1 अतिरिक्त 3 धावा. नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम जेव्हा तुम्ही इष्टांच्या मागे असे क्लोज इस्टिरेक्शन करता तेव्हा जर फलंदाज इष्टिरक्षक समोर आले तर डोळे बंद होतात. दिनेशला नक्कीच थोडेसे समजून राहा. आपण प्रकाश थोडासा कमी झाला आहे. वय वर्ष 40+ आहेत. शेर सलामत तो पगडी 50. इथे चेंडूला उडवलाय राकेश पाटीलनं आणि 1 बाउन्स चेंडू सीमापार चौकार येतोय. काऊ कॉर्नर रिझनला साई पाटीलला आणि सर्वेश पाटील यांना भेदून चेंडू सीमापार गेलाय. राकेश पाटील एक चांगले खेळाडू आहेत. राकेश पाटील आणि याआधी आपण विकास मुकदमची सलवेट जोडी पाहत होतो. मात्र दीपक मडवी संघामध्ये आले आणि संघनायक विकास मुकदम थोडेसे मागे राहिलेत. एक चेंडू इथे महेश तरे यांचा लिगली झालेला आहे आणि धावा आल्या टोटल 7. इथे हा चांगला फटका आपण पाहतोय. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मला वाटतं तिथे निलेश आहे. जर्सी नंबर 44. चांगलं क्षेत्ररक्षण. ऋषी असेल, बंटी तरे असेल, निलेश, गिरीश मडवी हे अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. इथे देखील या चेंडूवर एक धाव घेता आली असती मात्र दीपकने इथे नकार का दिलाय. डॉट बॉल. 3 चेंडू बाकी आहेत. पहिले 2 चेंडू वाईट. चौकार सिंगल डॉट. धावा बनलेत 8. 9ची सरासरी. ऋषी काय फिल्डिंग करतोय अप्रतिम. ऋषीने तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालपासून चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मिड ऑफवर आहे. काल झेल बंटीचा पाहिला आहे. ऋषीचा अप्रतिम झेल. उद्या नवगड संघानं लवकर रिपोर्टिंग करायची आहे. आमचा आयोजक संघ तर इथे हजर असतोच. बघूया सर्वेश पाटील डीप मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला उचलत आहेत, फेकत आहेत. फलंदाज इथे 2 धावा पूर्ण करत आहेत. धावसंख्या 10. सरासरीपेक्षा 1 धाव अधिक आलेली आहे. 9ची सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 36 बनवायचे आहेत. शेवटचा चेंडू आणि इथे अगदी ज्या फटक्याची वाट बघत होता त्यांचा संपूर्ण संघ आणि स्वतः फलंदाज दीपक मडवी तो फटका त्याच्या बॅटमधून सजलाय. षटकार. 1 ओव्हर 16 धावा.
आता 18 चेंडू आणि 20 धावा. दोन्ही संघ लढवय संघ आहेत. दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील, कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो चाचणी स्पर्धेचा फायनल सामना खेळेल. नक्कीच आपले सन्माननीय अध्यक्ष गणेशदादा केनी, संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आणि सचिव रमेशजी तरे आणि संपूर्ण आपल्या नवीन 40+ कमिटीच्या वतीनं चाचणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. बघा, पुन्हा एकदा मी आज सांगतोय, ज्या संघांची वार्षिक फी बाकी असेल, ज्या संघामध्ये नवीन वयवर्ष 45-40चे खेळाडू आले असतील, त्यांचे आपण आय कार्ड बनवून घ्या आणि त्यांचे ओरिजिनल पेपर देखील आपण जमा करा. ज्या संघांचे मध्ये नवीन खेळाडू असतील, ज्यांचे कार्ड बनले नसतील, तर त्यांना पुढील स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही आहे, अशी अध्यक्षांची सूचना आहे. बरोबर 5 मिनिटामध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट केला आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय गोलंदाज निलेश. 18 चेंडू 20 धावा. मध्ये 20 ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडूवर अगदी बंटी झेपावतोय. जोरदार अपील. पंच सहमत नाही आहेत. थोडेसे यष्टीरक्षकाची अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. दिनेश नाही, तिसऱ्या पंचांची आपल्याकडे सुविधा नाही. आपण कालच सांगितलं, पहिल्या दिवसापासून पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. मैदानी पंच जो निर्णय देतील तो आपण मान्य करा. आपण ही चाचणी स्पर्धा खेळतोय, ही कालवार संघाची स्पर्धा नाही, तर ही आपल्या कमिटीची स्पर्धा आहे, आपल्या प्रत्येक संघाची स्पर्धा आहे. सर्वांचं सहकार्याची अपेक्षा नक्कीच आम्ही करतोय आपल्या संघटनेच्या वतीनं. धन्यवाद. स्वराज्य स्पोर्ट कशिली संघ 2 धावींनी संघाची टोटल 18 झालेली आहे. हेमंजी गुलवी मुसाबाई, जोशी 11 भादवड हे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. इथे फटका उडवलाय. ऋषी येतोय झेलच्या समोर. झेल ड्रॉप केलाय. एक 19 धावा अगदी ऑनलाईन आम्हाला जोडलेत. हेमंजी गुलवी मुसाबाई तसेच जीवनजी भोईर. आपलं स्वागत आहे चाचणी स्पर्धेमध्ये. इथे अगदी ऑन साईडला कडक फटका आपण पाहतोय आणि काय क्षेत्ररक्षण केलंय सर्वेश पाटीलनं. पहिली सलामीर जोडी नक्कीच आपण आजच्या दिवसातून पाहिली तर सर्वात मोठी विकेटरी पहिल्या विकेटसाठी छत्रपती शिवाजी महाराज वडवणकर या संघाचे विद्येश पाटील आणि राजेश पाटीलने केली होती. 21 धावा संघाच्या स्कोरबोर्डवरती. चांगला फटका स्वाक्सिपच्या अंदाजानं सर्वेश पाटीलच्या हातातून चेंडू जमिनीला दान होतोय. झेल ड्रॉप. दुसरी धाव इथे कंप्लीट करतायत. 23 झाल्यात. 36 बनवायचे आहेत. नक्कीच ऋषी करून देखील आता झेल सुटलाय. सर्वेश पाटील करून देखील झेल ड्रॉप झालाय. हा फुल टॉस. हा फुल टॉस आणि फुल टोल वसूल. षटकार. 29 धावा. आपण नेहमी म्हणतो सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होता. सुरुवात खराब झाली. बॉडी लँग्वेज आपण बघितली कशिली संघाची तर कुठेतरी थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळाली. आज दिवसभरात तब्बल 4 सामने सलग खेळलेत. स्वयंभूस्फोट पायगाव संघ इथे अजून एक चांगला फटका आणि 1 बाउन्स. चेंडू सीमापार. धावा बनलेत 33. आता विजयापासून इन 3
धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडूमध्ये 3. चंदन मुकादम खुश आहेत, निशांत गवली खुश आणि आमचे संगणक विकास मुकादम खुश असतील, कारण की सलग दुसऱ्यांदा चाचणी स्पर्धेची अंतिम फायनल खेळण्याच्या तयारीमध्ये आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ. कारण इथून त्यांना पराभूत करणं कशिली संघाला खूप कठीण आहे. बंटी तरे वैयक्तिक 22 वर दीपक मडवी खेळतात, त्यांना साथ देते सिनियर खेळाडू राकेश पाटील 8 वर. दीपक मडवीनं चौथ्यावर मानकुली बी संघाच्या अगेन्स्ट थोडेसे कमी धावा बनवल्यात, मात्र त्यानंतर महत्वाच्या सामन्यातून बडे मॅच का बडा खिलाडी चांगला चेंडू बंटीचा अप्रतिम जबरदस्त सुरुवात. राकेश पाटीलला पहिल्या चेंडूवर चकवला अगदी. संदेश पाटील खारबाव स्वराज्य नक्कीच स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा हा स्टार खेळाडू यांनी स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला आणि चाचणी स्पर्धेचे आयोजक कालिका माता कालवार संघाला शुभेच्छा दिलेत. पॉईंटचं क्षेत्ररक्षक गिरीश मडवी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा येथे राकेशनं पूर्ण केलेत. स्कोर लेवल चेसिंग इज कंपल्सरी. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर. आणि हा विजयी चौकार येतोय की षटकार चौकार येतोय? नक्कीच अभिनंदन. पहिल्या जोडीनं हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन. स्वयंभू स्पोर्ट पायगाव, जितू गवली फॅन टीम हार्डलक टफ लक, स्वराजीव प्रतिष्ठान कशिली संघ हरकत नाही. हे पहिली स्पर्धा आहे. नक्कीच आपल्याला 4 पारितोषिकांमधून 1 पारितोषिक नक्कीच मिळेल. मात्र पुढील स्पर्धेला आपल्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अष्टपैलू कामगिरी आहे. दुसरं ओव्हर टाकलं 2 धावा देत 9 धावा देत 2 विकेट आणि फलंदाजीतून नाबाद धावा बनवल्यात 22 धावा. दीपक मडवी अभिनंदन. चला या लगेच आपण